मध्ये किती आनंद घेतला, त्याच्यामध्ये दगड माती सर्व काही गोष्टी आहेत तुमच्या अंगावरती लोक पेरणार, तुम्हाला लागणार नाही, काही नाही, काही त्याच्यावरती प्रॉब्लेम होत नाही. समोर बघा मित्रांनो कसला जल्लोष चालला बघा. म्हणजे ॲक्च्युली जी पालखीचा जो रूट आहे तो माझ्यामध्ये असं करत मग त्या ठिकाणी परत पुढे येईल पालखी. असतो खीर असते मित्रांनो, आणि ही जी खीर आहे ती आता सर्वांना वाटली जाईल. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही शिमग्याचे व्हिडिओ बघितला असालच आणि आता प्रत्येक गावांमध्ये आहे ना शिमगोत्सवाची सांगता चालू आहे. अर्थातच शिंपणं मित्रांनो आपण त्याला म्हणू शकतो. आता आपण आहोत अनारी गावामध्ये, म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये पोहोचू. आणि ह्या गावची एक प्रथा आहे ना मित्रांनो, ती फार वेगळी आहे. म्हणजे अक्षरशः एकमेकांच्या अंगावर माती उडवली जाते. एवढंच नव्हे तर पालखीवर देखील माती उडवली जाते. सो ह्या काय मित्रांनो गोष्टी आहेत ना, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसंच इथली ही जी प्रथा आहे ती देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा नक्कीच. ही देखील व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण शिमग्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गावागावात जाऊन बऱ्याच अशा ज्या प्रथा आहेत त्या बघण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे मित्रांनो कोकणातल्या अजून एका अशा गावामध्ये आलेलो आहोत ज्या गावची प्रथा ही खूप वेगळी आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये आता या गावातले काही मंडळी आहेत, सो त्यांच्याकडून आपण या सर्व ज्या प्रथा आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. माझे नाव योगेश अनंत पवार, अनारी गाव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. ह्या गावामध्ये शिमगा उत्सवाची सुरुवात पाकपंचमीपासून चालू होते. पाकपंचमीला 10 दिवस होळीचा सण झाल्यानंतर आमच्या गावचं एक होम असा एक प्रथा ती लागली जाते, ते बद्रेचं. आणि प्रथम सकाळी 7:30-8 वाजता हे होम लागतो. त्याच्यानंतर देव गणपती मंदिरामध्ये येतो. गणपती मंदिरामध्ये सानेवरती येतो. त्याच्यानंतर मानकरी असतात. प्रथम मानकरी त्यांच्या इथे संध्याकाळी वस्तीला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मानकऱ्यांकडे वस्तीला जातो. तसेच तिसऱ्या मानकऱ्यांकडे वस्तीला जातो. असे 5 मानकरी असतात. त्यांच्याकडे देव वस्तीला झाल्यानंतर 6व्या दिवशी देव हा भवनीला फिरतो. ह्या शिमग्यामध्ये आमच्या इकडे कलर, रॉकेल, नशा वगैरे काही चालत नाही. तसेच भवनी झाल्याच्यानंतर 5-6 वाड्यांमध्ये भवनी फिरल्याच्यानंतर हा सिपणे ते आमचा सभेना असतो. सभेना झाल्याच्यानंतर सिपणे हा आजचा कार्यक्रम आहे. तो आमच्या इकडे लास्ट मानकरी म्हणे गुरव आहेत, त्यांच्या इथे सर्व भवनी करून तिथे देव त्याच्यासाठी येतो, पूजेसाठी येतो व तिथे देवाची चाक वगैरे काढली जाते. त्याच्यानंतर तिथून जे सिपण्याची सुरुवात होते, तर पूर्ण गावामधून जी पालखी आहे देवाची ती मंदिरामध्ये जाते. ते किती आनंद घेतला, त्याच्यामध्ये दगड माती सर्व काही गोष्टी आहेत तुमच्या अंगावरती लोक पेरणार, तुम्हाला लागणार नाही, काही नाही, काही त्याच्यावरती प्रॉब्लेम होत नाही. मुंबईवरून मुंबई पुणे बाहेर वस्ती म्हणजे जाणाऱ्या शहरात राहणारी लोक इथे ह्या खास छबेना किंवा सिपणे आवर्जून मुंबईवरून वगैरे इथे येतात. तुम्ही तर आता मित्रांनो बघितलं असाल की आता आपण आहोत अनारी या गावामध्ये, आणि ह्या गावातली मित्रांनो एक आगळीवेगळी अशी परंपरा आहे जी आत्ता आपण बघत आहोत. खरंच खूप भारी वाटतं. आपलं जे कोकण आहे ते मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की वेगवेगळ्या प्रथा परंपरांनी बहरलेलं आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आता समोर बघत असालच. हे बघा, ही सर्व जी मुलं आहेत ती आता ह्या ठिकाणी अशी मातीमध्ये खेळतात. म्हणजे हा एक आनंद आहे मित्रांनो. शिंपणं आहे या गावचं, आणि या शिंपण्या या गावामध्ये चालत असलेली ही परंपरा आहे. खूप छान वाटलं. आणि एवढ्या वर्ष चिपळूणात राहून आम्हाला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, बट आज ह्या ठिकाणी आलो आणि या देखील गोष्टी माहिती झालेल्या आहेत. त्यामुळे त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो खूप भारी वाटते. आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखी देखील येईल. सो आपण सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या आता पुढे शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. आता आपण फिरता आलेलो आहोत बरोबर अनारी हनुमानवाडी या ठिकाणी. समोरच आहे मित्रांनो हनुमानाचं मंदिर, आणि ह्या ठिकाणी बघा अख्खा मित्रांनो गाव या सोहळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि मित्रांनो ही एक युनिटी आहे, आणि खरोखर एक वेगळं पण बघायला मिळालं आहे. बघा, वा वा वा. तर मित्रांनो फायनली आपल्याला आता पालखीचे दर्शन झालेलं आहे. जरा थोडं पुढे जाऊया. म्हटलं पहिल्यांदा दर्शन घेऊया, कारण नंतर काय आपल्याला दर्शन घेता येणार नाही, आणि तुम्हाला देखील मी दर्शन देतो आता थोडक्यात. नाही घेतो आता.
तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता पालखी विराजमान झालेली आहे आणि आता ह्याच ठिकाणी चाक मित्रांनो जी आहे ना ती काढली जाईल आणि हा जो सोहळा आहे तो बघण्यासाठी मित्रांनो प्रत्येक गावातले मंडळ ह्या ठिकाणी आलेले आहे ते बघा. म्हणजे सर्व जे आपली मंडळी आहेत गावातले ते आता ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि हा जो सोहळा आहे तो मित्रांनो आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चाक करून झालेली आहे आणि इकडे बघू शकता असा नैवेद्य असतो, खीर असते मित्रांनो आणि ही जी खीर आहे ती आता सर्वांना वाटली जाईल. ठिकाणी अनारी गावातील ग्रामदेवता निवासामध्ये आपण आहोत, ज्याला आम्ही देवाचं घर म्हणतो, देवाची ओटी म्हणतो. या ठिकाणी जो शिमगा उत्सव आहे त्याच्यामधला शिंपण्या उत्सवातला आजचा हा शेवटचा दिवस आणि त्याला सांगता म्हणतो. आणि या सांगत्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव जत्रेचं स्वरूप येतं आणि आलेल्या गावाला ही जी प्रसाद जे आहे अत्यंत मातीचे हात आहेत, तरी देखील त्या मातीच्या हाताने प्रसाद अत्यंत गोडी गुलाबीने ही प्रसाद घेतली जाते आणि पवित्र अन्न म्हणून ह्या प्रसादीबद्दल म्हटलं जातं. तर अशी ही प्रसाद आपली सगळ्या गावामध्ये घेतली जाईल. सगळे लोक स्वतः खातात, आपल्या घरच्या लोकांना नेतात आणि पवित्रता या देवाची मानतात. तिथं एकही माणूस तुम्हाला नो ड्रिंक, कुणीही मद्यपान नाही, पायात चप्पल नाही, सगळे कुठला गुलाल नाही, संपूर्णपणे मातीने न्हालेली आहेत. आणि कदाचित आमच्या पूर्वजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलेला असावा, कारण माती जी आहे त्या मातीची जी लेप आहे ती साधारणपणे मातीला मऊपणा अंगाला जो आणण्याचा तो दृष्टिकोन आमच्या पूर्वजांनी ठेवलेला जपतोय. म्हणून सगळे लोक आपल्या मातीने या ठिकाणी न्हालेले आहेत. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही कुणकुण नाही, अतिशय शांतपणे आणि समंजसपणे हा प्रसाद या ठिकाणी दिला जातो. लोक अतिशय प्रेमाने भावनिकतेने हा प्रसाद या ठिकाणी घेतात आणि आज या शिंपण्याची या होळीची सांगता या ठिकाणी होईल. पुढच्या वर्षाची लोक वाट बघतील, परंतु अख्खं गाव या ठिकाणी येतं. एकही माणूस तुम्हाला घरात दिसणार नाही. आबालवृद्ध या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या वयोगटातली माणसं, महिला, पुरुष या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. मित्रांनो आम्हाला देखील हा नैवेद्य आलेला बघू शकता, खीर आलेली आहे. रोहित काय सांगशील एकंदरीत? खूप जबरदस्त माहोल आहे. आता आरती झाली आणि आता हा प्रसाद आहे. बरोबर तुम्ही म्हटले की प्रसाद खाल्ल्याशिवाय जाऊ नका, तर प्रसाद खातो आणि नंतर पुन्हा भेटू. काय सांगशील निखिल? एक नंबर अनुभव आहे. पहिल्यांदा पाहिलं, अनुभवलं, दरवर्षी येणार हे नक्की. हां चला आपण देखील मित्रांनो हा प्रसाद आहे ना तो खाऊया. आता काय होईल, पालखी आहे ना मित्रांनो ती पूर्णपणे आता नाचवत ह्या रोडने अशी नेली जाईल पुढे आणि तो जो सोहळा असतो ना तो अत्यंत म्हणजे बघण्यासारखा असतो आणि त्यासाठी जी सर्व लोक आहेत ते आता पुढे येऊन थांबलेली आहेत. आत्ताच आपण खीर खाल्ली, प्रसाद देखील खाल्ला आणि खरोखर एक वेगळं मित्रांनो मला पण चेहऱ्यावर एक हास्य आहे. त्याचं कारणच आहे की गाव इतकं सुंदर आहे आणि या सुंदर गावामध्ये असणारी ही एक सुंदर अशी प्रथा जी आज आम्ही अनुभवतोय, खूप भारी वाटते. संपूर्ण अगदी मातीची उधळण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. असा शिमगा तुम्ही कुठे अनुभवला आहे का मित्रांनो? कमेंट करून नक्की कळवा. गुलाल मुक्त शिमगा, त्यामुळे या ठिकाणी माती मित्रांनो वापरली जाते आणि हा एक सुंदर असा माहोल जो या ठिकाणी आपण टिपतोय. चला 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 पुढे पुढे जाऊया पटापट पटापट. समोर बघा मित्रांनो कसला जल्लोष चालला बघा. म्हणजे ॲक्च्युली जी पालखीचा जो रूट आहे तो माझ्यामध्ये असं असं करत मग त्या ठिकाणी परत पुढे येईल पालखी. सो आपण चाललो आहोत रस्त्याने, त्यामुळे एक अनोखीच परंपरा आहे ही आणि जी आपल्याला ह्या गावामध्ये अनुभवायला मिळते. खूप भारी वाटलं, कारण नक्कीच शिमगोत्सव हा प्रत्येक गावामधला वेगळेपण का म्हटला जातो त्याचं हे उत्तम उदाहरण आपण समोर बघत आहोत. तुम्हाला माहित आहे का, कोकणातल्या या गावात देवांवर गुलालाची नाही तर मातीची उधळण होते.
रोहित खापरे आहेत समोर, समोरच आहे जर्नविद निखिल. झाले मित्रांनो, आम्ही सर्वजण ह्यामध्ये आता सामील झालेलो आहोत आणि खूप छान वाटतं, कारण एकंदरीत हा जो सर्व माहोल आहे तो बघणं, अनुभवणं खूप छान वाटतं. खरंच सगळे गावातले गावकरी आहेत आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत. खूप भारी वाटतं, खूप भारी. काय दिसतं का मित्रांनो तुम्हाला समोर? नुसता धुरळा, नुसता धुरळा. लावलाय गॉगल, डोळ्यात गेली माती. अनोखा शिमगा आहे, अनोखा शिमगा, सिरियसली. चल चल रोहित पुढे चल. एक मिनिट. तर मित्रांनो, अनुभवलात ना अंधारी गावातला मित्रांनो हा शिमगा. खरोखरच म्हणजे शिमग्याची सांगता, अर्थातच शिंपणाचा मित्रांनो हा कार्यक्रम होता. आहा, नाथ खुळा म्हणजे अशी एक मित्रांनो जी प्रथा परंपरा आपल्या कोकणात म्हणजे अर्थात आपल्या चिपळूण तालुक्यात आहे हे आम्हाला मित्रांनो पहिल्यांदा कळालं. त्यामुळे आज या ठिकाणी आलो, खूप भारी वाटलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे मित्रांनो गावकऱ्यांचा जो सहकार्य, आपण एक म्हणतो ना सपोर्ट, जो आम्हाला मिळाला ना, खरोखर खूप उत्तम. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही इकडे या, इकडून मग तुम्ही इकडे घ्या, मग पालखी ह्या ठिकाणी बसते, सर्वच गोष्टी त्यांनी आम्हाला अगदी जवळून सांगितल्या. त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार मानतो. ॲक्च्युली काय गडबड असल्यामुळे आभार नाही मानता आले, पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार मानतो. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर पुढच्या वर्षी हा जो शिमगा आहे तो पॉसिबल झाला तर नक्की मित्रांनो तुम्ही अनुभवायला या. ॲटलीस्ट शिंपणं तरी मित्रांनो अनुभवा, कारण खूप वेगळी अशी प्रथा आहे. आम्हाला तरी खूप भारी वाटलं. तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू कोकणातला असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.